आ
तुझी आची सत्ता, नको तुझी आची सत्ता, नको तुझी आची सत्ता. तुका म्हणे जाय पीरा, तुका म्हणे जाय पीरा. आलती घेते फेरा, तुका म्हणे जाय पीरा, तुका म्हणे जाय पीरा, तुका म्हणे जाय पीरा. पुढे
प्रपंच हो सरो प्रपंच हो सरो तुझे पाई मुरो ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा चित्त तुझे पाई मुरो चित्त तुझे पाई मुरो चित्त तुझे ऐसे करेगा
प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पांडुरंगा करो प्रथम जगननिहित पाणी मुन्ननम तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदाहरण सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य जननी देवाची मस्तक प्रपंच चित्त तुझे पायी मरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताकडे मागणी करता विठ्ठल अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. या आपल्या गाडे गावामध्ये पूजनीय परमपूजनीय गुरुवर्य बाबांनी स्थापन केलेली ही संस्था, या संस्थेतील चालू असलेला हा जो उत्सव, या उत्सवातील आजची जागराची अर्थात उत्सवातील उपांत्य कीर्तनाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी बाबांना साष्ट नमस्कार करून बाबांचं वर्णन तर करू शकत नाही. Artificial intelligence and the cloud are कीर्तना करता सेवे करता जात असतो त्यावेळेला कोणाचं वर्णन करतच नाही, कारण त्यावेळेला वर्णन करायला लायक अशा प्रकारचे ते व्यक्तिमत्व नसतात. वर्णन करण्याकरता योग्य नाही म्हणून त्यावेळेला वर्णन केलं जात नाही. आज वर्णन करता येत नाही. काय वर्णन करावं हे सुचत नाही. मगापासून आठवत होतो, पण काय असतं, एखादा महात्मा ओळखायचा असेल तर त्याच्याकरता महात्माच व्हावं लागतं. विद्वान ओळखण्याकरता विद्वान व्हावं लागतं. समुद्र किती खोल आहे हे कळण्याकरता समुद्र जितका खोल आहे तितक्या खोलीपर्यंत जावं लागतं. सामान्य आपल्यासारख्या जीवाला संत महात्म्याची खोली, संत महात्म्याची उंची आपल्या बुद्धीला नाही आकलन होत. दुर्लभ या गती आणि कांती, दुर्लभ या गती आणि कांती, दुर्लभ या महात्मा ओळखण्याकरता स्वतः संत व्हावं लागतं. त्यावेळेला महिमा कळतो. आणि जरी महिमा कळाला तरी संतांचा महिमा शब्दांनी व्यक्त करताच येत नाही, कारण संतांचा महिमा व्यक्त करणारे शब्दच अजून या सृष्टीमध्ये निर्माण झालेले नाही. शब्दामध्ये एवढी शक्तीच नाही की ती संतांच्या स्वरूपाला, संतांच्या महिम्याला गवसणी घालते. आणि
आणि म्हणून त्यांचं वर्णन तर मला करायला काही सुचत नाही, पण मी एवढं म्हणू शकतो, समोर उभा दिसतोय, तुम्ही बसलेले आहात आणि मी तुमच्या समोर सांगण्याकरता उभा आहे, ते गुरुवर्य गाथामूर्ती राऊत महाराज आणि परमपूजनीय बाबा दोघांचीच कृपा आहे. दोघांकडे मी अध्ययन केलं, बाबांकडेही केलं. बाबा चतुर्मासाला होते, मी होतो. त्यांच्याकडे न्यायशास्त्राचे काही ग्रंथ आणि वेदांताचे काही ग्रंथ बाबांनी मला सांगितले आणि खूप प्रेमानं सांगितले. कारण मी गंगेच्या पलीकडं आश्रमात राहायचो, बाबा गावामध्ये राहायचे, मला तिकडून यावं लागायचं आणि मग माझ्याकरता बाबांना वेळ द्यावा लागायचा. स्वतःच्या शरीराची चमडी करून जरी त्यांच्या पायात घातली तरी ती काय होईल, कमीच होईल. असं बाबांनी खूप मला मुलापेक्षाही जास्त अशा प्रकारचं माझ्यावर प्रेम केलं. विठ्ठल विठ्ठल शतशः नतमस्तक होऊन अभंगाच्या चिंतनाकडे ओळतो. चिंतना करता निवडलेला अभंग तुकोबा यांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि भगवंताकडे मागणी करणारा अभंग आहे. तुकोबा यांनी अभंगातून पांडुरंगाला अतिशय दीन होऊन, काकुलती येऊन, आपला देवास समोर आपला पदर पसरून अतिशय केविलवाण्या भाषेमध्ये तुकोबारायांनी मागणी केलेली. विठ्ठल परमार्थामध्ये ज्या वेळेला जीव येतो, या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आला आणि त्यांनी परमार्थाची साधना सुरू केली, की ती साधना करत असताना, साध्याच्या दृष्टीने वाटचाल करत असताना देवाची कृपा ही संपादन करून घ्यावीच लागते. देवाचं सहकार्य हे घ्यावंच लागतं. परमार्थ करणाऱ्याला 4 कृपा आवश्यक आहेत: ईश कृपा, संत कृपा, शास्त्र कृपा आणि मनाची कृपा. या 4 कृपा झाल्याशिवाय परमार्थातलं साध्य प्राप्त होत नाही. म्हणून 4ही कृपा आवश्यक आहेत. तुकोबारायांनी हे परमार्थातलं साध्य मिळवण्याकरता कंबर बांधली होती, संसाराचा त्याग केला होता, संसाराकडे पाठ फिरवली होती आणि साधना सुरू केलेली होती. अतिशय कसोशीने तुकोबारायांची साधना सुरू होती. साधना चालू आहे, नामस्मरण चालू आहे, कीर्तन सुरू आहे, भजन सुरू आहे तुकोबारायांची. परंतु जो अनुभव यायला पाहिजे तो अनुभव तुकोबारायांना येत नव्हता. आणि मग जर अनुभवच येत नसेल, ज्याच्या करता साधना करतो त्याचा अनुभव नाही, ते कधी त्याचा साक्षात्कार होत नाही, तर मग अशा त्यावेळेला साधक हा खिन्न होतो. काय करावं आणि काय करू नये हे सुचत नाही. अशा अवस्थेमध्ये तुकोबाराय असताना खूप तुकोबारायांनी भजन केलं. तुकोबाराय ज्या वेळेला भजनाला लागले, परमार्थातल्या साधनेला लागले, त्यावेळेला तुकोबारायांनी संसाराकडे लक्षच दिलं नाही. संसारामध्ये घरामध्ये तेल आहे का, मीठ आहे का, काही असलं तुकोबारायांनी पाहिलं नाही. स्वतःच्या शरीराकडेही लक्ष दिलं नाही. डोंगरावर जायचे आणि झाडाची पानं खाऊन तुकोबाराय भजन करायचे. पाहुण्या झाडे ओरबाडोन्या पाला खाऊनी विठ्ठला आळवावे. आणि असं ज्या वेळेला तुकोबाराय भजन करू लागले, तुकोबारायांनी म्हटले, विठ्ठला विठ्ठला कंठ आळविता फुटला.
असं कंठ फुटेपर्यंत, घसा फटेपर्यंत तुकोबारायांनी भजन करावं. आणि ते एकांतात जाऊन देवासाठी, देवाची या चाडे आळवारे देवा. फक्त उद्देश हाच होता की परमार्थातली जी फलं आहेत शास्त्रामध्ये सांगितलेली वा साधू संतांनी वर्णन केलेली त्या एका एका फलाचा आपल्याला अनुभव येत जावा. पण ते फल काय तुकोबारायांना आजपर्यंत अजून दिसलेलं नव्हतं. आणि म्हणून ती फलं प्राप्त करून घेण्याकरता म्हणून आपली साधना कमी पडते की काय, आपली शक्ती कमी पडते की काय असं समजून तुकोबाराय देवाच्या समोर आपला पदर पसरतात, दीन होऊन अतिशय नम्र होऊन प्रार्थना करतात, मागणी करतात अभंगाच्या प्रथम. चित्त तुझे पायी तुकोबा म्हणतात पांडुरंगा देवा
ऐकलं का तुम्ही? माझ्याकरता तुम्ही एक हे काम करा. काय करा? प्रपंच ओसरो. तुकोबाबांनी जी मागणी पहिली मागणी केलेली आहे ती प्रपंच ओसरण्याविषयीची मागणी केलेली. तुकोबाबांची ही अपेक्षा आहे की हा प्रपंच ओसरावा. प्रपंच म्हणजे संसार आणि ओसरावा म्हणजे संपून जावा, नाहीसा व्हावा. ओसरणं म्हणजे आपण म्हणत नाही का पाऊस ओसरला. ओसरला म्हणजे आता गेला, बंद झाला, म्हणजे आता राहिला नाही. न राहणं म्हणजे ओसरणं. म्हणजे तुकोबाला सरळ सरळ देवाकडे मागणी करतात की हा जो प्रपंच आहे हा राहू नये. प्रपंच राहू नये, संसार राहू नये. आणि राहू नये म्हणजेच काय? नष्ट व्हावा. असं तुकाराम महाराज देवाला का मागत असतील बरं? बरं हे तुकाराम महाराज देवाला जे मागू लागलेले आहेत हे बरोबर तर आहे का? असं मागावं का की सगळा संसार नष्ट व्हावा? मग जे असुर असतात, राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये तुकोबामध्ये फरक काय राहिला? कारण तेही या संसाराला संपवाय करता जन्मलेले असतात आणि तुकाराम महाराज फक्त भक्ती करून देवाला जर हीच मागणी करत असतील तर मग दोघात फरक काय तुकोबाला देवाला जी मागणी करतात, तुकोबाला म्हणतात की देवा हा प्रपंच ओसरावा, हा प्रपंच नष्ट व्हावा. तर ही जी मागणी आहे ती योग्य वाटत नाही. मागत असताना मागणाऱ्याने जर देवाकडे मागत असला तरी ती मागणी कशी पाहिजे? योग्य असावी लागते. योग्य मागत असताना 2-3 गोष्टीचा विचार करावा लागतो ना. मागणी योग्य आहे का? आपण जे मागणी करतो ती शक्य आहे का? ती आवश्यक आहे का? या गोष्टीचा विचार करून मागणी करत जावी. तुकाराम महाराजांनी केलेली मागणी योग्य वाटत नाही, शक्यही वाटत नाही आणि आवश्यकही वाटत नाही. मग तुकाराम महाराज ही मागणी का करतात? योग्य नाही. योग्य मागणी नसेल तर मग ती मागणी देवही पूर्ण करत नाही, कोणीच पूर्ण करत नाही. त्याच्याकरता मागणी कशी असावी लागते? योग्य असावी लागते. योग्य. आता जग नष्ट व्हावं, संसार नष्ट व्हावा ही मागणी योग्य आहे का? लोकांचं चांगलं व्हावं असं मागायला पाहिजे ना. कारण लोकांची घरं जळावी, त्यांचं घर बुडावं असं कधी मागावं कधी देवाला? पण तुकाराम महाराज एखाद्याच्या घराविषयी सुद्धा नाही, प्रपंचच म्हटलं लगे. सगळा प्रपंचच काय व्हावा? ओसरावा, प्रपंच नष्ट व्हावा. तर ही जी मागणी आहे ती योग्य आहे का? आणि मग जरी तुकाराम महाराजावर देव प्रसन्न झाले तरी मग देव प्रसन्न होऊन तरी तुकाराम महाराजाला जर मागणी योग्य नसेल तर देतील का? मागणी योग्य असावी लागते. समजा एखादं मूल आहे, लय दिवसांनी झालं, लग्न होऊन 5-25 वर्ष झाले, मुलंच होत नव्हतं. मग ह्या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा, आमक्या बाबाकडे जा, तमक्या बाबाकडे जा, यांच्याकडून हात फिरवा, त्यांच्याकडून हात फिरवा. बरेच कुठाने केले, मूल काय होत नाही. मग थेट आशा सोडून देऊन मग झालं. भाग्य कधी कोणाचं कसं काय सांगता येत नाही. आणि इतक्या दिवसांनी झाल्यानंतर किती त्या मुलाचे लाड करतात, किती केले जातात हे सगळ्यांनाच माहिती. असं लाडाचं 9 सासाचं झालेलं ते मूल एकुलतं एक. तो म्हटला आणि त्याला दिलं नाही असं कधी नव्हतंच मला. अशा त्या लाडक्या मुलाला घेऊन त्याचा बाप एके दिवशी असा बाहेर गेला. नेमकी पेरणीचे दिवस जवळ आलेले होते
आणि ती खत काही औषध आणण्याकरता त्या खताच्या दुकानात गेला. बरेच औषध होती तिथं दुसरी अजून. आणि तिथं गेल्यानंतर ते पोरगं रडायला लागलं. अरे काय बाळा, काय झालं रडायला तुला, काय झालं? ती पाहिजे म्हणे, ती बाटली, इंडवेलची बाटली. कशाला पाहिजे बाळा तुला ती बाटली? ती म्हणे त्यातलं प्यायचंय मला. मला सांगा आता, एवढं लाडाचं लेकरू, एवढं त्याच्यावर प्रेम, पण एवढं प्रेम असूनही त्यांना मागणी केली तरी सुद्धा त्याचा जर सक्का बाप असेल तरी सुद्धा ती इंडियनची बाटली त्याला देईल का? त्याला देता येत नाही का? देता येते पण देणार नाही. का देत नाही? कारण त्यानं जे मागितलं ते योग्य मागितलं नाही. देता येते त्याला, त्याला काही जास्त पैसा लागतो असं नाही, देईन तो त्याचा बाटली. पण ज्या क्षणात तो बाटली पिईल त्याच्या दुसऱ्या क्षणात ते काय करेल? डोळे पांढरे करेल. म्हणून त्यानं मागितलेलं योग्य नसल्यामुळं बाप असूनही त्याची मागणी पुरी करत नाही. तसं तुकोबारायांची मागणी जर अयोग्य असेल तर देव पुरी करेल का? मला अयोग्य मागणी असेल तर भक्तांनी जरी मागितली तरी देव ती मागणी पुरी करत नाही. आपल्याला उदाहरण माहिती आहे, ज्या वेळेला नारद मागायला गेले होते, कोणाला? भगवान श्रीकृष्णाला. काय मागायला गेले ते आठवलं असेल तुम्हाला? असेच लग्न सराईचे दिवस होते, कोणाकडे तरी आशीर्वाद द्यायला गेले होते नारद. त्यांना आशीर्वाद दिला वगैरे ते सगळं झालं. पुन्हा आले पुन्हा परत लग्नातून, पण डोक्यात सगळं तेच. तो विषयान पुंसा संघात संजायति कामक कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृति विभ्रमः स्मृति विभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. मग हे नारदांचं चरित्र बघितलं की नाही? मग प्रणश्यति पर्यंत जे परंपरा आहे का ना, मग लक्षात येते. विषयाच्या चिंतनाने माणसाचा नाश कसा होतो ते आशीर्वाद द्यायला गेले ते बघितलं सगळं तेच डोक्यात. आणि मग तेच चिंतन करून चिंतन करून मग नारदांना इच्छा झाली की आपण ही लग्न करावं. पण आपण लग्न करावं तर देतय कोण? मुलगी पाहिजे ना लग्नाला. पण नारद कीर्तन करीत होते. पण लोक नुसतं कीर्तन कसं करतो हे बघत नाही ना. लोक बाकीचं सगळं बघतात ना. त्याचं घर कसं आहे, त्याच्याकडे शेती किती आहे, जमीन जुमला प्रॉपर्टी किती आहे. आणि नाराकडे काय फक्त चिपळी आणि विना, धोत्रमनं पात्रमनं तांब्यानं वाटी, हे नारदांची संपत्ती. मग मुलगी कोण देते? आता अशी तर कोणी देत नाही. मग पण नारद हुशारच, नारद कीर्तन करत होते. डोक्यात उजेड पडला त्यांच्या. हो, आपण भक्त आहे, नुसती कीर्तन करत नाही तर कोण आहे? भक्त आहे ना. तो रावण तोही भक्तच होता, पण तो शंकराचा भक्त होता. आणि शंकराची भक्ती केली, शंकराला त्यांनी प्रसन्न करून घेतलं. काय त्याच्या मनात आलं? पार्वतीलाच मागितलं त्यांनी. आणि रावणाने मागितलं, भगवान शंकराने देऊन टाकली. तो एकच होती, एकुलती एक. म्हणजे शंकराने एकुलती एक असताना दिली. आपण तर ज्या देवाचे भक्त आहोत त्याला किती आहेत? 16,108. शंकर जर एक असताना देतात तर आपल्या तर एवढं एखादी तिथं काय अडचण आहे त्याला. आपण देवाकडे जाऊ ना. आपण मी निष्ठावंत बघतोय. आले द्वारकेत. आता नेहमीच तसे येत होते, पण थोडस वातावरण बदललेलं होतं नारदांचं जरा. आल्यानंतर मग नेहमीप्रमाणे भगवंतांनी पाहिलं नारदांना. स्वागताकरता समोर गेले, पाय धुवायला पाणी घेऊन गेले, सत्कार वगैरे करायले. नारद म्हणे देवा देवा राहू दे, त्याची काही गरज नाही आता. आम्ही काय आहो नारदा, तसं नाही. तुम्ही साधू, आम्ही गृहस्थी लोकांनी साधूची पूजा करायला पाहिजे. नाही हो म्हणे देवा, ते राहू द्या आता, साधू बिधू तसं काही नका म्हणू. पण आपलं नातं काय ते सांगा बरं. आपलं नात्यानं आपलं काय, आपला कोणता संबंध आहे? त्यांनी सांगितलं की तुम्ही आमचे नातू. कारण नारदांचा जन्म ब्रह्मदेवापासून झाला, म्हणजे ब्रह्मदेव पिता.
आणि ब्रह्मदेवाचा जन्म यांच्या नाभी कमळातून झाला. याचे नाभी कमळी जन्मचक्रानं ना, म्हणजे नात्याने भगवान नारदाचे कोण होते? आजोबा. हा, आता बरोबर बोलले. म्हणजे तुम्ही आजोबा आणि मी कोण? तुमचा नातू. मग कधी नातवाचं कल्याण बिल्याण कधी करायचं, कधी डोक्यात येतं का नाही? हा? देवाने सांगितलं नारदा, सतत तुमच्या कल्याणाचाच विचार माझ्या डोक्यात असतो. मग असं पण ते काय, नारदाने बरेच आडे वेडे घ्यायचे तिकडच, पण ते देव काय असं थोडस हे बी चतुरच, असं पुन्हा बाजूला घेऊन जायचे. ते काय जमन. मग नारदाने असं लांबून लांबून सांगायचं सोडूनच दिलं. सरळ सरळ सांगितलं देवा, अहो तसं नाही. अहो तुम्हाला कधी असं वाटत नाही का आम्ही असं एकट्याने किती दिवस राहायचं? हा, मग एखादा चेला द्यायचा का? नाही म्हणे, चेल्याचं काय खरंय, 1-2 वर्ष राहतात, शिकले की निघून जातात. मग काय काय म्हणायचं काय तुम्हाला? आणि मग शेवटी नारद म्हणले, हो देवा, मला लग्न करायची इच्छा झाली. ठीक आहे, मग बघूया एखादं स्थळ. आम्ही काय देवा, कधी स्थळ बघायचं, तो पण उन्हाळा संपून जाईल. मग काय करायचं? मग तुमच्यातली जी एखादी देऊन टाका ना. तुमच्यातली एखादी देऊन टाका. देवाने जायला ठीक आहे, काय अडचण नाही. काहून नारदा, खूप खूप चांगलं तुम्ही काम केलं. तुम्हाला माहितीये मी किती वैतागलोय? 16,108 पावडरचे डबे किती लागत असतील आठवड्याला? तेलाच्या बाटल्या, टिकल्याची पाकिट, संक्रांत आली की साड्या किती आणाव्या लागत असते ना. आणू आणू मला असं वैतागलोय. एखाद्या काही धापाच घेऊन जा ना, एवढं बरं होईल असं ना देवाने सांगितलं. पण नारदा एक आटा, काय, जिथं मी नाही तुम्ही फक्त जायचं प्रत्येकीच्या घरी. ज्या घरामध्ये नाही त्या घरातली तुम्ही काय करायची? घेऊन जायची. आनंद झाला. आणि मग देवाचं दर्शन घेतलं. ठीक आहे म्हणजे, मग देवा निघाले बघायला. मला प्रत्येकी पहिल्यांदा रुक्मिणीकडे गेले होतेच, तिथं सत्यभामेकडे गेले, जामवंतीकडे गेले, मित्र लक्ष्मण आहे, सगळ्या ज्या मुख्य राण्या सगळीकडे. कुठं काय मिळत असं नाही. पुन्हा बाकीच्या ज्या 16,000 त्यांच्याकडे खायला लागले. कुठं झोपलेला आहे, कुठं नेमकाच असं डोळे चोळीत उठलेला आहे, कुठं डबड घेऊन निघालेला आहे, कुठं दात घासतोय, कुठं आंघोळ करतोय, कुठं पूजा चालू आहे, कुठं जेवण चालू आहे, कुठं वांग कुक्षी चालू आहे, कुठं काय आहेच. नारदांना वाटलं लय चतुर आहे. आपण पाहायला जात असताना हा पुढं पटकन जात असं, म्हणून नारदांनी विवस घेऊन मारला. परत गेला तर पुन्हा तिथं आहेच. पण नारदांना हे समजलं नाही की लोकांना दररोज आपण कीर्तनात कंबर आवळून सांगतोय की देव व्यापक आहे, आणि हा कुठं नाही. पण ज्या वेळेला अंतःकरणामध्ये विकार निर्माण होतो ना, त्यावेळेला अंतःकरणातल्या विकारावर सगळं पाणी पडतं. विकार निर्माण झाला की विवेक नष्ट होतो. कुठंच मिळाली नाही नारदांना. शेवटी नारद खिन्न झाले. नारदाला बायको तर मिळाली नाही, पण देवाने नारदाचीच नारदी केली. नारदांना बाई केलं, त्यापासून किती 60,000 मुलं जन्माला आली. मग मला सांगा, 16,000 बायका होत्या, पण तरी देवाने दिली नाही. का नाही दिली हो? का नाही दिली? योग्य नाही. कारण जर हा नात्याने आजोबा आहे, तर आजोबाची बायको नात्यानं कोण लागते? आजी लागते ना. आजी बरोबर लग्न करणं योग्य आहे? विठ्ठल विठ्ठल. मागणी करतात, ही योग्य वाटत नाही. योग्य नसलेली मागणी देव तरी पूर्ण कशी करेल? मग जशी अयोग्य मागणी तशी अशक्य वाटते. प्रपंच नष्ट कसं काय होईल? जरी तुकोबाने मागितलं तरी प्रपंच नष्टच होत नाही असं नाही म्हणत. नष्ट होतो प्रपंच, पण प्रपंचाचा नष्ट होण्याचा कालावधी ठरलेला आहे. कधीही उत्पन्न होतो आणि कधीही नष्ट होतो असं नाहीये. प्रपंचाच्या उत्पत्तीचा, प्रपंचाच्या स्थितीचा आणि प्रपंचाच्या नाशाचा कालावधी ठरलेला आहे.
उत्पत्तीच्या वेळेला उत्पत्तीच होते, स्थितीच्या वेळेला स्थितीच असते आणि प्रलयाच्या वेळेला प्रलयच होतो. स्थितीच्या वेळेमध्ये जर कोणी प्रलय करायचा प्रयत्न करायला लागला तर भगवान त्याच्या करता अवतार घेतात आणि त्याला नष्ट करतात. प्रपंच नष्ट नाहीत होऊ देत. म्हणून प्रपंच जोपर्यंत भगवंताची इच्छा आहे, प्रलय जोपर्यंत, प्रलयाचा कालावधी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कितीही तुकाराम महाराजांनी भजन केली, अशा प्रकारच्या मागण्या देवाला केल्या तरी प्रपंच ओसरणारच नाही. आणि मग जर शक्यच नाही तर कशाला मागणी करून काय उपयोग आहे? काही गोष्टी अशक्य कोटीतल्या असतात, ते मागून उपयोगच होत नाही. देवही ते करू शकत नाही. असं एक जोडपं होत, प्रेम एकमेकावर दोघांचं असावं नाही असं नाही, असावं, पण त्यांचं लईच प्रेम होत. लय म्हणजे लईच. आता त्याच्या पुढचा मला शब्द येतच नाही म्हणून आता पुढचं सांगता येत नाही, पण ते लईच प्रेम होत. असे उन्हाळ्याचे दिवस होते आणि असं गच्चीवर दोघ जण बसलेले होते उन्हाला. तेवढं अशी गावातून एक वरात आली. वरात म्हणण्यापेक्षा ते वरात नव्हती, पण ती अंत्ययात्रा होती. एक माणूस मेलेला होता आणि त्या माणसाच्या पाठीमाग त्याची पत्नी पतिव्रता होती, ती सती चाललेली होती. आणि ती सती चालल्यामुळं पूर्वी सती जाण्याची प्रथा होती. तिला देवी मानायची लोक. मग ती जात असताना तिला पाय घाड्या टाकणं काय, तिला फुलं अंतरणं काय, तिची पूजा करणं काय, तिला ओळणं काय, लोक किती तिचं हे करायचे, उदो करायचे. कोणाचं? जी सती चाललेली तिला. मग तिला असं बसली होती दोघ जण, ती पाहत होती. तिला वाटलं बाई किती लोकांनी ह्या बाईच्या लोक पाया पडतात, किती हिला हार घालतात, किती हिची पूजा करतात, हिला पाय घड्या टाकतात, काय मान आहे तिला, काय मजा आहे तिची. तिला वाटलं आपलं असं कधी होईल. आणि मग हळूच नवऱ्याजवळ गेली. हो तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे ना? हो म्हणे प्रेम आहे. मी आजपर्यंत एवढं प्रेम आहे, आजपर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही. मग मी जर तुम्हाला काही मागितलं तुम्ही देणार का? अगं म्हणे काही माग मी तुला देईन. मग हे बघा ना, ते दृश्य दाखवलं. अगं मी तुला म्हणतोय की तू माग, तुला काय पाहिजे हे दाखवाय का म्हणून लागली मला तू? मला माझी अशी इच्छा आहे म्हणे की हे लोक जसे या बाईची पूजा करावी लागलेले तशी लोकांनी माझी पूजा करावी, मला पायगाड्या टाकाव्या आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघावं. आता शक्य आहे का? शक्य आहे काय? आता हे देऊच शकत नाही तो, कारण अशक्य कोटीतलंय. काय शक्य कोटीतलंय? तो तिच्याकरता मरेलही आणि ती मेल्यानंतर, तो मेल्यानंतर ती सती ज्याला निघेल त्यावेळेला लोक पायगाड्याही टाकतील, लोक तिची पूजाही करतील. पण मग तिची व्हायला लागलेली पूजा हा डोळे उघडून कसं काय बघल? मग शक्यच नाही. नाही हे अशक्य कोटीतलं, अशक्य कोटीतलं. विठ्ठल विठ्ठल माझा संसार प्रलयापर्यंत नष्ट होणारच नाही, तर मग मागणी करून काय उपयोग आहे? आणि मग प्रलयाच्या वेळेस नष्ट होणारच आहे, मग मागणी करायची गरजच नाही का? अशक्य कोटीतली मागणी तुकोबाई कशी करतात? प्रपंचाला नष्ट करायची. परमार्थ करणारे तुकोबा आहे, भजन करणारे तुकोबा आहे, कीर्तन करणारे तुकोबा आहे. आणि मग या तुकोबा यांना प्रपंच नष्ट व्हावा असं का वाटतं? काय गरज आहे प्रपंचाला नष्ट करायची? उलट भजन करणाऱ्याला, कीर्तन करणाऱ्याला प्रपंच घातक नसतो, उलट साधक असतो.
आज आपल्याला सत्ता करायचं म्हणजे परमार्थच आहे ना. लोकच नाही आले, लोकांनी पंक्ती नाही दिल्या, कसं काय परमार्थ करायचा? कशी काय साधना करायची, कशी काय पारायण करायचे, कसे काय प्रवचन करायचे? महाराज, प्रपंच संसार हा परमार्थाला घातक नाही, उलट साधक असतो. परमार्थ म्हणजे काय? देवाच्या प्राप्तीचं साधन करणं. आणि देवाच्या प्राप्तीचं साधन करणं हे शरीरानेच करावं लागतं. काही नसलं, मंडप नसला, शरीर तर चाललं पाहिजे, शरीराकरता खाल्लं तर पाहिजे. आणि मग खाणं कशातलं? संसारातलंच आहे. जिजाबाई नसत्या तर तुकोबाईंची साधना झाली नसती. जिजाबाई होत्या म्हणून तुक्याचा तुकाराम महाराज झाले. कारण ती माऊली तुकोबाईंच्या तोंडात घास घातल्याशिवाय कधी जेवली नाही. महान पतिव्रता होत्या जिजाबाई. जिजाबाईमुळं तुकाराम महाराज घडले झाले, नाही तर तुकोबाईंचं शरीर कधीच पडलं असतं. म्हणजे परमार्थ हा प्रपंचाला घातक नसतो, साधक असतो. आणि मग जर साधक आहे साधनेला, भजनाला, कीर्तनाला, तर मग हा प्रपंच नष्ट करण्याची काय गरज आहे? आवश्यक आहे ना नाही मागणी. मग अशी अनावश्यक असलेली, अयोग्य असलेली, अशक्य असलेली ही मागणी तुकाराम महाराज कशी करतात? अशा या शंका आहेत. आपण ही तुकोबाईंची प्रपंच ओसरो ही जी मागणी आहे, आपण सगळं हे बाहेरच्या प्रपंचाला आपण प्रपंच मानलं. म्हणजे सगळं जग, ज्याला आपण डोळ्याने बघतो, ज्याच्यावर आपण राहत चालतो फिरतो, हाही प्रपंच नाही असं नाही, हाही प्रपंचच आहे. मुलं बाळ हे सगळं गबाळ सगळं हे काय प्रपंचामध्येच येतं. पण प्रपंच शब्दाचा अर्थ तेवढाच सीमित आहे असा नाही, अजूनही दुसरा प्रपंच आहे. वेदांत शास्त्रामध्ये प्रपंच दोन प्रकारचे सांगितलेले आहेत. एक बाहेरचा प्रपंच आणि दुसरा आतला प्रपंच. तिथल्या भाषेत सांगायचं झालं तर एक ईशकृत सृष्टी आहे आणि दुसरी जीव निर्मित अशा प्रकारची सृष्टी आहे. त्यालाच मानसिक सृष्टी अशा प्रकारचं म्हटलं जातं. त्याला मानसिक प्रपंच म्हटलं जातं. एक देवाने निर्माण केलेला प्रपंच आहे आणि दुसरा जीवानी निर्माण केलेला प्रपंच आहे. विठ्ठल जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, एकवीस स्वर्गाचे धरिले, सतमात्रे आपुलिया. महर्षी देवा संस्थापिले, एकवीस स्वर्गा
तो कोण आहे? देव आहे. देव म्हणजे देवानी हे विश्व निर्माण केलेलं आहे, देवानी हे जगत निर्माण केलेलं आहे. यतो इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म. असं ते तद् ब्रह्म म्हणजेच देव, ज्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे. कोणतं जग निर्माण केलं देवाने? ही पृथ्वी देवाने निर्माण केली. आपण जे पाणी पितो ते देवाने निर्माण केलं. जे हवेवर आपण जगतो ती हवा ही देवाने निर्माण केली. जे आकाशामध्ये आपण फिरतो ते आकाश ही देवाने निर्माण केलं. या पंचभूतापासून निर्माण केले हे सगळे भौतिक पदार्थ सगळे देवाने निर्माण केले. जे पाहतो, ऐकतो, ज्याचा स्पर्श घेतो, हे सगळं कोणी निर्माण केलेलं आहे? देवाने. परंतु हे सगळं बाहेरच आहे. हा प्रपंच देवाने निर्माण केलेला आहे. परंतु आपणही एक प्रपंच निर्माण करतो. प्रत्येक जण निर्माण करतो आणि प्रत्येकाचा प्रपंच हा भिन्न भिन्न आहे. ईशकृत प्रपंच एकच आहे, पण जीवकृत प्रपंच हे किती आहेत? अनंत आहेत. अनंत. प्रत्येकाचे समजा एखादी स्त्री आहे. आता स्त्री ईशकृत सृष्टीतील एक पदार्थ आहे. ईश्वराने निर्माण केलेला तो पदार्थ आहे. तरुण आहे, सुंदर आहे, म्हणजे कसाही असला तरी तो देवाने निर्माण केलेला आहे. पण तिच्या आपण घरी गेलो आणि तिच्या नवऱ्याला जर विचारलं की बाई बाबा ही कोण आहे, तर तो काय म्हणेल? ही माझी बायको आहे. तिच्या सासऱ्याला विचारलं मग ही कोण आहे, काय म्हणेल? माझी सून आहे. तिला विचारा ही कोण आहे, तो काय म्हणेल? माझी बहिणी आहे, भाऊजाई आहे. तिचा भाऊ आला असेल तर भावाला विचारा कोण आहे, तो म्हणतो माझी बहीण आहे. तिच्या बापाला विचारा ही कोण आहे, तो म्हणतो माझी मुलगी आहे. तिच्या मुलाला विचारा ही कोण आहे, तो म्हणतो माझी आई आहे. मला सांगा आता देवानी जे निर्माण केलं ते काय निर्माण केलं? देवानी फक्त एक स्त्री निर्माण केली. मग आई कोणी निर्माण केली? आई देवानं निर्माण नाही केली, पोरानं. बायको कोणी निर्माण केली? नवऱ्यानं. सून कोणी निर्माण केली? सासऱ्यानी. मुलगी कोणी निर्माण केली? बापानी. बहीण कोणी निर्माण केली? भावानी. ईशकृत निर्माण केलेला जो पदार्थ आहे तो एकच आहे, म्हणजे ती स्त्री एकच आहे. पण त्या स्त्री विषयी वेगवेगळ्या मनामध्ये भावना ज्या निर्माण केल्या त्या देवाने नाही, त्या जीवाने निर्माण केल्या. जीवानी. आणि जीवाने निर्माण केलेल्या या ज्या भावना आहेत यालाच जीवकृत प्रपंच म्हणतात. माझी बहीण, माझा भाऊ, माझी बायको, माझा अमक, माझं तमक, हे जे माझं माझं माझा जो संबंध जोडला की नाही, जीवानी जोडलेला आहे. जीवानी. आणि हा जीवानी जोडलेला संबंध म्हणजे सृष्टी, म्हणजे प्रपंच आहे. आणि हा प्रपंच परमार्थामध्ये घातक आहे. देवानी संसार निर्माण केला, देवानी प्रपंच जसा निर्माण केला तसा आपणही प्रपंच निर्माण करतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. असं खेडेगाव होत. खेडेगावामध्ये एक मनुष्य होता, एकटाच राहतो. गावात दुसरे माणसं होते पण त्याला कुणी नव्हतं. भाऊ नाही, बहीण नाही, बायको नाही. बायको नसल्या पोरं होण्याचा संबंधच नाही. आई बाप नाही. बिना आई बापात मग झाला कस काय? तसं नाही. लहानपणीच ते आई बाप मेल्यामुळे आता कोणी राहिलं नव्हतं त्याला. एकटाच. जमीन नाही, काही नव्हतं. छोटस एक अशी काय झोपडी होती. त्या झोपडीत तो राहत होता.
थोडेसे त्याच्याकडे काचेचे भांडे होते. घमेल्यामध्ये तो काचेचे भांडे घ्यायचा, इकायचा, थोडाफार दाम यायचा, पोट भरायचं त्याचं. मग एका माणसाला पोट भरायला लागतं तरी काय, खेड्यात जीवन जगणार मनुष्य. पण काय अलीकडे पोरं थोडे शिकले की पुन्हा तिकडे पुण्याला मुंबईला जातात, तिकडे 2-3 वर्ष राहतात. आले की नंतर मग असे नवे कपडे घालूनच येते, इन बिन करून, कट वेगळा मारून आले की त्याला लोकांना वाटतं की लईच तिकडे पैसे कमवून आले काय ना. त्याला असं वाटलं की तिकडे गेले की असे नवे कपडे घालून सुटबुटात येतात, मग बहुतेक तिकडे पैसा खूप मिळत असणार आहे, तिकडे गेलं की श्रीमंत होतो, असं त्याच्या डोक्यात एक फिट झालं. त्यांनी ठरवलं की आपण शहरात जायचं. पण पुणे आणि मुंबई कुठं कोणत्या देशात आहे त्याला काही माहित नव्हतं, पण आपण जवळच्या शहरात जाऊ. एवढ्या लांब जाण्यापेक्षा शहरात लोक सुखी असतात, शहरात लोक पैशावान होतात, एवढं त्याच्या मनात हे झालं. मग आता खेड्यात किती दिवस राहायचं, आपण मी कधीतरी जाऊ आता शहरात. म्हणून शहरात जवळच एक शहर, शहरात जायचं ठरवलं त्यांनी. काय करायचं, हाच धंदा करायचा. म्हणून त्यानं ते घमेलं भरलं, डोक्यावर घेतलं, शहरात गेला. नेमका बाजाराचा दिवस, बाजारात बसू, भांडे विकू असं ठरवून गेला बाजारात. आता ते बाजारात असं असतं की त्याला कोणी बसूच दे ना, जागा प्रत्येकाच्या ठरलेल्या असतात. ढकली 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 त्याला बाजाराच्या बाहेर काढ. ठीक आहे, बाजाराच्या बाहेर तर मग रस्त्यावर बसू. ते रस्त्यावर खेड्यापाड्यातले लोक माळव घेऊन आलेले असते, ते त्याला कोणी बसू दे ना. असं लांब गावाच्या बाहेर काढलं त्याला. मग गावाच्या बाहेर काढल्यावर मग असा एका बाबळीच्या झाडाखाली असा टेकून बसला, घमेलं पुढे ठेवलं. हो, दुपारची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस होते, घाम पुसला आणि म्हणलं आता कोण उठविल आपल्याला, आता कोणी उठवू शकत नाही. जर कोणी रस्त्याने गाडीतून कोणी चालले, बघितले भांडे थांबतील, गाडी थांबल्यानंतर त्यांना विकू म्हणला भांडे, असा विचार करून बसला. आणि बसल्यानंतर मग त्याचा प्रपंच सुरू झाला मनात त्याच्या. भांडे भांडे आता विकू, त्याचा एवढा एवढा दाम येईल, एवढा दाम आला का पुन्हा ह्या भांड्या, पुन्हा असे भांडे घ्यायचेच नाही, त्या दामात दुसरा धंदा करायचा. मग कोंबडीचे अंडे घेऊ, त्याचे एवढे एवढे पैसे ते पुन्हा ते सोडून देऊ. झाले, घेतले अंडे, त्याचा तेवढा दाम आला, सोडला धंदा. नंतर कोंबड्या घेतल्या, तो काही दिवस धंदा केला, तो दिला सोडून. आणि मग त्यानं एक छोटस किराणा दुकान टाकलं. छोटस म्हणता म्हणता ते मोठं झालं. एवढं मोठं झालं की त्या शहरातले सगळे लोक, सगळे दुकानदार आणि आसपासचे 20-25 खेड्यातले सगळे दुकानदार त्याच्याकडून माल घेऊन जायचे. एवढं मोठं दुकान झालं. आता दुकान मोठं झाल्यानंतर त्यानं ते दुकान मोठं केलं, 5-50 कामगार दुकानात ठेवले, पाठीमागं एक मोठं घर बांधलं, बंगला, 100-200 एकर जमीन घेतली बागायती इकत. आता हे सगळं एवढं घडलं, सगळं हे 7-8 वर्षात सगळं. मग एवढं सगळं घडल्यानंतर ठेपी यायला लागली. मग एका ठिकाणचं धरून घेतलं, लग्न झालं, पोरं झाले, पोरं शाळेत चालले, दुकान जोरात चालू होतं. अशी दिवाळी जवळ आलेली, गर्दी खूप दुकानामध्ये. सकाळी 6 वाजता 6:30 वाजता दुकान उघडून दुकानात जाऊन बसलेला, एवढी गर्दी होती. दुकानात गर्दी खूप. सकाळी गेलेला तो, दुपार झाली, 3 वाजले. 3 वाजले तरी गर्दी हटायला तयार नाही. सकाळी जाऊन बसलेला, पाणी प्याला नाही, चहा नाही, नाश्ता नाही, जेवण नाही, काही नाही. 3 वाजले. ते घरात त्याची मालकीन वाट बघत होती, कवा येतील कवा येतील, कारण त्यांना जेव घातल्याशिवाय तिला जेवता येईल. तेवढ्यामध्ये शाळा सुटली. 4 वाजता पोरगं आलं, दप्तर टाकले की, बाळ्या पटदिशी जागो, तुझ्या पप्पाला बोलवून आण.
म्हणून बाळ्या दुकानात आला. मला पप्पा तुम्हाला मम्मीनं बोलवले. मी झालो थोडा वेळ झाला 5-10 मिनिटं तरी आले ना अजून. पुन्हा पाठवलं 2-3 वेळेस पर्यंत पाठवलं. ते झालोच म्हणायचं. तिला थोडा राग आला आणि मग ती राग दुकानात आली. नेमके गावातले ते सरपंच चेअरमन जे काही होते नेमके दुकानात आले होते आणि त्यांच्या देखत मग हिनं ताव मारला होता त्याच्यावर. काय करायचं एवढं कमवून कोणाच्या मड्यावर घालायचंय आमकं तमकं असं तसं बोलली. पण ती लोक गावातली प्रतिष्ठित लोक त्यांच्या देखत बोलली ना. म्हणजे गावात काय राहिली लोका देखत बायकोनं बोलल्यावर काय राहत. त्याला लई कसं तर वाटलं ते जाऊ दिले माणसं. ते राग डोक्यात होताच. उठला घरात गेला. रागानं मग त्यानं शिव्या काय द्यायला लागला. शिवी गाळी चापटान बुक्यान काय मारायला लागला. आणि अशी केस धरले खाली पाडली. अशी कमरात लात मारली की नाही त्यांनी. जशी कमरात लात मारली तसं ते समोरच घमेल फुटबॉल सारखंच वर उडालं. लक्षात आलं असेल तुमच्या. तो बसलेला कुठं होता रस्त्यावर झाडाला टेकून पुढे ते बसीचं घमेलं होतं. आणि हे तर सगळं लग्न झालं दुकान हे सगळं कुठं म्हणजेच मनात. म्हणजे हे सगळ्यांनी मनात निर्माण केला होता हा सगळा प्रपंच. याला मानसिक प्रपंच म्हणतात. यालाच जीवसृष्टी म्हणतात. विठ्ठल आणि परमार्थामध्ये साधना न करू देणारा प्रपंच बाहेरचा प्रपंच साधना करू देत नाही असं नाही. आतला प्रपंच साधना करू देत नाही आतला. म्हणून तुकाराम महाराजांनी हे बाहेरचे घरान बायकान पोळ सोडा असं म्हटलं नाही. आतलं सोडा. संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा. 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 संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते पैसेची राहावे. ठेविले अनंते पैसेची राहावे. संकल्पावी माया संकल्पावी माया ठेविले अनंते पैसेची राहावे. ठेविले अनंते पैसेची संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया संकल्पावी. संसाराविषयीची आसक्ती संसाराविषयीचं प्रेम हे ओसराव. आतला प्रपंच ओसरावा. आतला बाहेरचा नाही. आणि आपण जेवढ्या शंका उपस्थित केल्या ते प्रपंच म्हणजे बाहेरचा प्रपंच असं गृहीत धरून सगळ्या शंका उपस्थित केल्या. आणि प्रपंच ओसरावा अशी तुकोबाराजी मागणी करतात. ते आतला प्रपंच ओसरावा. आणि आतला प्रपंच ओसरणं मग शक्यही आहे आवश्यकही आहे आणि योग्यही आहे. शक्य अनेकांचा ओसरला. योग्य आहे का योग्य आहे कारण आतला प्रपंच ओसरल्याशिवाय देव त्या चित्तात धरताच येत नाही. आवश्यक आहे त्याच्याकरता ओसरणं गरजेचं आहे. विठ्ठल आणि तुकोबा भजन करत होते. हे असं हे बाहेरचा प्रपंच तो काय मला सोडलेला होता. पण भजन करत असताना ते आतून उभा राहायचा मध्ये. आणि म्हणून तुकोबा म्हणतात देवा पांडुरंगा तुम्ही हा माझा प्रपंच मनात असलेला जो प्रपंच आहे तो कमी करा. तो घालवा. प्रपंच ओसरो पहिली मागणी.
आणि एकदा का प्रपंच ओसरला की मग असं चित्तातून एकदा प्रपंच निघून गेला, प्रपंचाविषयीच्या वासना, प्रपंचाविषयीची आसक्ती हे सगळं गेलं, असं चित्त मोकळं झालं, निर्मळ झालं, शुद्ध झालं की मग ते चित्त देवा तुमच्या पायामध्ये मुरू द्या. चित्त तुझे पायी मुरो, चित्त तुमच्या पायामध्ये माझं मुरलं पाहिजे. मुरणं म्हणजे जसं आपण भिजणं वेगळं, वल करणं. आपण भिजत असतो आंघोळीच्या वेळेला, आपले हात नाही पुसत पाणी. भिजणं शब्दाचा अर्थ धान्य भिजलं म्हणजे आत पाणी मुरणं म्हणजे त्याच्यामध्ये जाणं, घुसणं. जसं चित्त पायामध्ये मुरणं शब्दाचा अर्थ देवाच्या पायाशी ते एकरूप होणं, त्याच्यात विलीन होणं. तसं होऊ द्या देवा. आणि तसं चित्त देवाच्या पायामध्ये कधी मुरतं? ज्या वेळेला देवी चित्त, जसं ज्ञानेश्वरी मध्ये म्हटले, देवी चित्ताचे चैतन्य झाले, चित्ताचे चैतन्य झाले. चित्त चित्त न राहता ते चैतन्य झालं पाहिजे. मन मन न राहता ते राम झालं पाहिजे. मन हे राम झाले म्हणजे चित्त तुझे पायी मुरो विठ्ठल. संसार निघत नाही, ओसरत नाही, तोपर्यंत चित्त देवाच्या पायात मुरत नाही. म्हणून अगोदर प्रपंच ओसर आतलं घालावं लागतं महाराज. नुसतं आत प्रपंच तसाच आहे आणि बाहेरून प्रपंच नुसताच घालवला, कमी केला, सोडला, उपयोग होत नाही. काही डबल उभा राहतो. विठ्ठल विठ्ठल संरक्षणार्थम खटाटोपहा, तसं होऊन जात. मग महात्मे होते, अंतरंग महात्मे होते, संन्यासी होते. फिरत फिरत एका गावामध्ये आले, तर मुक्काम केला. असं एखादा महात्माला म्हणजे गावातले भाविक लोक त्याच्याकडे जातात. सगळे चालले म्हणजे एक जण आला, पण तो वैतागून आलेला होता. त्याने सांगितलं, बाबा काय नाही हो संसारात, काय सगळं दुःख आहे, मला तुमच्या बरोबर घेऊन चालावं, मला तुमचा चेला करा, शिष्य करा. ते म्हणे ठीक आहे, करतो तुला चेला, पण तसं नाही रे बाबा, त्याची योग्यता पाहिजे तुला संन्यासाची दीक्षा देण्याची. तसं एकदम तुला दीक्षा नाही देत. नाही म्हणे तुम्ही सांगाल ते करतो. ठीक आहे, तुला घेऊन जातो. अनुभव असतात महात्मे. अगोदर तुम्ही सांगितलेली साधना कर, मग तुला मी संन्यासाची दीक्षा देतो, माझा शिष्य करू. ठीक आहे म्हणे. मग त्याला थोडस गावातून बाहेर नेलं लांब, एका जंगलामध्ये त्याला पर्णकुटी बांधून दिली आणि तू राहा म्हणे. इथं एक मंत्र दिला, या मंत्राचा जप करत जा, मी माझी यात्रा झाली की तुझ्याकडे येतो, तोपर्यंत तू साधना केली तर मग मी तुला माझ्या बरोबर घेऊन जातो, असं सांगितलं. ते महात्म्याने त्याला तिथं साधनेला लावलं. सांगितलं परिग्रह करायचा नाही, कपडे सुद्धा जवळ ठेवायचे नाही, 2 छाट्या दिल्या फक्त, झाडाची पानं खायची, साधना करायची. नाही जमलं तर फक्त मधुपुरी आणण्यापुरतं गावात जायचं. ठीक आहे, श्रद्धा होती त्याची. तो साधनेला लागला, महात्मे निघून गेले. नंतर काय झालं, ती साधना करायला लागला. झाडाची पानं खाऊनच साधना करीत होता. 7-8 दिवस झाले, असा 1 महिना झाला. कुणाशी बोलायचं नाही, कुणाशी काही नाही, नुसती माळ फिरत राहायचं. आसपास बोलायला काय येणारी माणसं ती बघायची ना, बापरे काय महात्मा आहे, कुणाशी बोलत नाही, काय वैराग्य, काय साधना करतो, पाया पडायला यायची. श्रद्धा असते लोकांची. असं बरेच दिवस लोकांनी पाहिलं. पण नंतर काय झालं, त्या महात्म्याने जे 2 छाट्या दिलते का नाही, एक अंगात घालायची, आंघोळ करून एक धुवून टाकायची वाळायला. रात्रीच्या वेळेला ती उंदरं बाहेर निघायची आणि ती छाटी तोडायची. म्हटलं काय ताप आहे वा, एवढी जर यांनी सवय नष्ट केली तर पुन्हा घालायचं काय, दुसरी तिसरी छाटीच नाही आपल्या जवळ. मग थोडस ते माळ फिरताना थोडस मनामध्ये तेच विचारायचे, टेन्शन. आणि मग ते लोक दर्शनाला आले की ते लक्ष देत होताच,
आजपर्यंत महात्मा बरे होते, आज काहीतरी टेन्शन मध्ये दिसतात. म्हणून लोकांना विचारलं का हो बाबा काय काय कशाचं टेन्शन आहे तुम्हाला? मग त्यांनी सांगितलं असं असं आहे. छाट्याच उंदर ठेवीना झाली. मग छाट्या म्हणजे लंगुट्या. त्यांनी सांगितलं असं आहे का, उंदर झाले होय. मग त्यांनी एक बोकाच आणून दिला. मांजर, ते मांजर लागलं वरडायला. मांजराचा आवाज आला की वास आला की उंदर पळाले. म्हणजे छाट्याचं काम झालं. आता काय ताण नाही राहिला मांजरामुळं. पण मांजर तिथं काय खाईल जंगलात? एक दोन दिवस त्याला काही खायलाच भेटलं नाही. ते असं रोड होऊन गेलं. त्याला वाटलं हे जर मांजर मेलं आता काशीला जाऊ का साधना करू. मग पुन्हा अजून टेन्शन आलं. मांजराचंही मरायला लागलं. मांजर असं टेन्शन मध्ये बसला असं. दुसरा एक बाबा आला. बाबा म्हणजे गावातला तो माणूस व्यक्ती आहे. म्हणे दर्शन केलं. म्हणे मला कशाची चिंता आहे तुम्हाला? ते म्हणे अरे मांजर आहे, त्या मांजराला काय उंदरा करता मांजर आणलं, ते मांजर मरायला झालं, त्याला खायलाच काही नाही. ते म्हणे असं का बाबा, आमच्या घरी गाय जणलेली. त्या वासरासह त्यांनी गाय आणून दिली. मोठीची मोठी गाय होती, मोठं वासरू. आणि ते दूध काढलं, त्या मांजराला पाजलं. मांजर हे झालं. पण आता मांजराचं झालं काम दुधामुळं, पण त्या गायला खायला काय आता? आणि गाय दूध कधी देईल? खाऊ घातलं तर पुन्हा गायची पंचायत, पुन्हा चिंता करीत बसला. असाच एक माणूस दर्शनाला होता. म्हणे बाबा का चिंता करता तुम्ही? चिंता नाही, चिंता कशाची चिंता आहे? ते म्हणे अरे गाय आहे मोठी, पण गाईला चाराच नाही. असं त्या आश्रमाच्या त्या पर्णकुटीच्या जवळ त्याची 5-50 एकर जमीन होती. ती म्हणे तुमच्या आश्रमाला माझी 10 एकर जमीन दान. आता 10 एकर गायला, एका गायला चारा करा 10 एकर घ्यायला लागली, पण तिने देऊन टाकली भावनेच्या भरात. दिली 10 एकर जमीन. 10 एकर गाय खूप चारा खायची, मोठी गाय होती. बादली दूध द्यायला लागली. ती मांजरही प्यायची, वासरू प्यायचं, ते महाराजही प्यायचा. तरी दूध उरायला लागलं आणि ते दूध वाया जायचं. मग पुन्हा चिंता, दूध वाया चाललं, दूध वाया चाललं, दूध वाया चाललं. असंच एक माणसं भारी असतात, बरोबर हे करतात अशा महाराजाला. मग ते आला एक जण. म्हणे बाबा कशी चिंता आहे? ती म्हणे दूध वाया जाते, काही काळजी नका करू, दुधाची सगळी व्यवस्था लावतो. त्यांनी त्याला दुधाची व्यवस्था लावणारीच आणून दिली सगळं. मग ते दूध वाया जाईना. दूध ते तापायचं, त्याचं दही व्हायचं, दह्यातून लोणी निघायचं, सगळं काही सुद्धा वाया जाईना. म्हणजे लक्षात आलं तुमच्या. त्यांनी त्याचं लग्नच करून दिलं, सगळी व्यवस्था लावणारी आली. मग असे 10-5 वर्ष निघून गेले. त्या साधूला वाटलं की आपण याला साधना करायला सांगितलेलं आहे, आपण त्याच्याकडे चक्कर तरी मारून येऊ. पण बऱ्याच दिवसांनी तो तिथं आला. पहिल्यांदा वाटलं आपण चुकलो का काय काय, कारण एवढी ती झुपडी बांधलेली होती झाडाच्या पानाची. तो मोठा आश्रम दिसायला लागला. एक पोरग रांगत आहे, एक खेळत आहे, एक पाळण्यात आहे, असं दिसायला गोकुळच. त्याला तर आपण असं सांगितलं होतं, पण चुकून दुसरीकडे आलो काय म्हणून असं निघाला पुढा. तेवढ्यात त्यांनी आतून पाहिलं, अरे आपले गुरु महाराज येतं. तिला काय तुटला, अहो महाराज या ना. मग गेला मध्ये. कुठं आलो मी? ते म्हणे बरोबर आले. म्हणे माझे गुरु महाराज तुम्ही या ना म्हणे. मग त्यांना बसवलं मध्ये. अरे मी तर तुला मग अशी तुला साधना करायला सांगितली होती, कवणूक म्हणून सांगितलं होतं, हे कसं काय झालं एवढं? ते म्हणे महाराज तुम्ही सांगितलं होतं ना, त्या 2 छाट्या दिलते ना, छाट्याचा पराक्रम आहे सगळा. कौपीन संरक्षणार्थम खटाटोपा. म्हणजे त्या लंगुट्या दिल्या होत्या, लंगुटीला उंदरं लागली, उंदरं घालवण्याकरता मांजरा करता गाय करता ती जमीन, आणि मग ते जमीन करण्याकरता, त्या दुधाची व्यवस्था लावण्याकरता बाई. मग सगळं वाढलं म्हणून असं होतं. पण असं कधी होतं? फक्त त्याला पहिलं लग्न होतच ना झालेलं त्याचं. तिला कंटाळून आला होता निघून, दुसरी केली, पण आतून गेलेलं नव्हतं ना.
आतलं जावं लागतं आतलं. नाहीतर मग आतलं जर नाही गेलं तर मग असं दुसरीकडे कुठेही गेलं किती का आळंदीला जाऊन तिथं करतात. पहिले सोडून देतात आणि पुन्हा सप्त्याला गेलं तिकडं दुसरी. त्याच्याकरता अगोदर आतलं सुटलं पाहिजे. आतलं सुटणं महत्वाचं आहे. बाहेरची बायकून पोरं हे परमार्थाला घातक नाहीयेत. त्यांच्याविषयी असलेली आसक्ती घातक आहे. आसक्ती आणि हा प्रपंच ओसरो तुझी बायको विठ्ठल दुसरी मागणी करतात. ऐसे करी का पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. तुकोबा म्हणतात की पांडुरंगा असं करा तुम्ही, एक तर प्रपंच वसू द्या, चित्त तुमच्या पायामध्ये मुरू द्या आणि तुमचा जो शुद्ध रंग आहे त्यात तुमच्या शुद्ध रंगानं मला रंगवा. शुद्ध रंग वावे रंगा मला तुमच्याशी एकरूप करून घ्या. हे निज आता वेगळं आहे, तुमच्यापासून वेगळा आहे, तुझा आहे. ते आता किती दिवस देवा बस झालं ना. तिसऱ्या चरणात सांग नको दुजियाची सत्ता. आता हे आतापर्यंत आम्ही द्वैतात जीवन जगलो, अनेकाने आमच्यावर सत्ता गाजवली देवा. आता ती आता नको वाटते. आता त्याचा विस्तार करायला आपली वेळ नाही राहिला की आता पुरं करा. पुरे आता नको दुजियाची सत्ता आणि लटिके ते फेडा तुका म्हणे जाय फेडा. तुकोबा म्हणता देवा लटिका असलेला जो हा संसार, त्या संसाराची आमच्यावर सत्ता आहे, त्या संसारातलं आम्ही दुःख भोगतोय. तर तुम्ही हे काय करा, सगळं नष्ट करा. फेडा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय फेडा. ऐसे करी हा पांडुरंगा
शुद्ध रंग वावे रंगा विठोबा ऐसे करेगा पांडुरंग शुद्ध रंग वावी रंगा. बोलण्याच्या ओघामध्ये जे काही अपशब्द केले असतील ते माझ्या वाणीचे दोष बुद्धीचे दोष समजून परत करा. जे काही योग्य असेल ते गुरुवर्यांचं आहे बाबांचं आहे ते ग्रहण करा ते घ्या. तरी न्यूनते पोते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवे तू असे ज्ञानेश्वर. जय श्री जय श्री. खूपच छान कीर्तन झालं म्हणले जोरात म्हणा भाऊ. खूपच आनंदी आहे महाराज. ज्यांच्याकडे मी अध्ययन केलं परमपूजनीय गुरुवर्य राऊत बाबा खूप दिवस वेगळा समजा थोडासा पण अगदी तसं म्हणजे एकनिष्ठता गुरुविषयी असल्यामुळे असं घडते. नाही तर एकनाव काय म्हणतात ते 17 नवरे 1 नवरे जर असलं तर मग त्याला खऱ्या अर्थानं उतरतच नाही. तर गुरुजी शिष्यामध्ये एकनिष्ठतेनं एकाच गुरुजीच्या चरणाशी बसून साधना केलेली असल्यामुळे हे असं घडते महाराज. त्याच्याशिवाय हे घडत नाही. महाराज म्हणले माझ्याकडे शिकले. आम्ही साईड बिझनेस होतो त्यांचा. पंढरपुरामध्ये असताना न्यायशास्त्राचे काही ग्रंथ मला वाटतं ब्रह्मसूत्राचा पाठ आम्ही घेतो. तर ब्रह्मसूत्राच्या पाठाला न्यायाची न्यायबोधिनी 2-4 ग्रंथ शिकण्यासाठी आले. तर ते आमचं अशा प्रकारे वैभवच आहे की महाराजांसारख्याने आमच्याकडे शिकावं. अगदी याविषयी एकदम आनंद वाटतो. आणि चिंतनाची दृष्टी नजर सुद्धा किती गोड आहे. या अभंगावर मी कीर्तन केलेले आहे. मला वाटतं आपण केलं रागा कीर्तन मला वाटलं ते ऐकून असं वाटते आपण वहीन पेन नाही आणले तिथं टिपून घेतलं असतं. इतकं सुंदर अशा प्रकारे कीर्तन गोड मार्मिक चिंतन ज्याला म्हणतात की असं वाटते तुकोबारांनी यासाठीच अभंग रचलेला असेल. प्रपंच ओसरा ओसरो जसा जो ईश्वरकृत प्रपंच आहे तो तर खरंच त्रास देत नाही ना. ईश्वरानं कढई तयार केली इश्वराने शिरा तयार केला तो त्रास देते का आपल्याला. आपण वाट पाहून राहिलो त्याची. म्हणजे ईशकृत सृष्टी पीडादायक नाही. पीडादायक आहे जीवकृत सृष्टी. आणि प्रपंच पदाचा अर्थ जीवकृत सृष्टी. आणि ती ओसरावी खरंच ती ओसरण्याची गरज आहे. खूप छान आणि हसत खेळत. मला चिंता पडली होती की म्हणजे शेवटचा दिवस आहे लोक कामधंदे करतात भाऊ आणि कीर्तनात जर फ्रेश झाले तर सकाळ लोक जागे राहतील. पण जर या बानं जर ज्ञान सांगलं याईनं जर घुम्याला लागले तर कीर्तन झाल्यावर हे म्हणजे बाबा येतो मग सकाळी पंगतचा वेळ सांगा आता. आणि आपण काय म्हणतात गुन्हा आपणच केला कीर्तनकार असे ठेवून समजा असं मला वाटलं. पण इतकं छान इतके मोठे मोठे सिद्धांत इतक्या सोप्या शब्दांमध्ये महाराजांनी मांडले. असो त्यांच्या भावी वाटचालीसाठी आपण त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करू की सर्व योग्यता अधिकही त्यांच्यामध्ये याव्यात. महाराज जे आता मी नाही करू शकत ते जरी माझ्याकडे शिकले समजा माझे विद्यार्थीवत झाले पण आज ते 100-200 संस्थेमध्ये महाराजांचे विद्यार्थी आहेत. आणि 3ऱ्या आणि 4थ्या वर्षाला शिकवण्याचं कार्य करतात. 1ल्या आणि 2ऱ्या वर्षाला भांडारकरच्या 1-2 गोष्टी असतात. पण पंचदशी ज्ञानेश्वरी महाराजांकडे शिकणारे ज्ञानेश्वरी शिकलेले बरेच जण आहेत की ज्यांनी पद्माकर महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकली आणि मग ते ज्ञानेश्वरी झाले की ज्ञानेश्वरी विषयी त्यांचं अध्ययन आहे. महाराजांचे शिष्य अध्यापक आहेत. म्हणजे त्यांनी यांच्याकडून शिकून ते आता अध्यापनाचं कार्य करतात. तर असं आहे ते पुण्यवान आहे. माझ्या नशिबी आलं तुम्ही म्हणजे असं मी चांगलेच आहे. मला सगळं विद्वान आहे हुशार आहे काही प्रश्न नाही. थोडी मीच कीर्तनाची चटक असल्यामुळे फिरतो इकडे तिकडे त्यामुळे इथं खरं अध्यापनाचं कार्य होत नाही. तर खूप गोड आपल्याकडली ही अगदी चांगली जनता विदुष आहे. आता 11:15 वाजले तरी कोणीच उठत नाही असं म्हणूनच तुमच्या न उठण्याची जणू काही आम्ही परीक्षाच घेत आहे असं झालं. पण आश्चर्य एकही उठत नाही. आणि आता वांगे बिंगे आहेत ते चिरून बिरून तुम्ही जाणारच आहात. मी मग प्रश्नच नाही. महाराजांनी जर एक इच्छा व्यक्त केली की
की अशी इच्छा आहे की इथं परमपूजनीय गुरुवर्य राऊत बाबांना, जसं वक्ते बाबांना आपण आणतो तसं एक दिवस राऊत बाबांना इथं आणावं. महाराजांच्या थोड्याफार काही अटी असतात, पण मला माहित आहे आशंकेची बाधा नाही लढी बाळा, चित्त परी खेळा समबुद्धी. लहान पोरग खेळून राहिलं रस्त्यात, त्याला जर सांगितलं होय का नाही होत, त्याला सांगितलं भाऊ पंतप्रधान येऊन राहिला, तो आणि ते पंतप्रधानाला बाप आला तरी मग मायले सांगितलं माई माहित नाही तुम्हाला कशी आहे माय पुढे मा बापाचं असं हुकही चालत नाही, माझ्या बापाचं चालत नाही पुढे तर पंतप्रधान काय करणार, कारण त्या पोराच्या दृष्टीनं माय सोडून काहीच नाही ना भाऊ. तसं मीही महाराजांची एकनिष्ठतेने जशी जमेल तशी सेवा केलेलीच आहे. त्यामुळे माझ्या शब्दाने महाराज नाही एवढा तर एवढा तरी मान देतील आणि नक्कीच आपल्या आश्रमाला पाय लागतील. थोड्याशा बांधकाम याची त्याची अपेक्षा करून राहिलो. फक्त एकदा ते झालं की महाराजांना नक्की अशा प्रकारे 1-2 कीर्तनांसाठी मागच्या वर्षी मी बोललो महाराजांशी, तो थोडासा होकार दिसला, मीच दबलो. 2-4 शब्द जर पुढे बोलतो तर महाराज म्हणतात बरं मग तारीख सांग. म्हणलं इथं आपला काही जसा पाहिजे तसा मेळ नाही. आता महाराष्ट्रातली खूप लोक प्रेम करतात, एक शब्द जर बोलला तर भर 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 यायला तयार होतात. कोणासाठी आपण म्हणावं इथं यावं, ते नका 2 मिनिटं माझ्या पुढे बसतील, खाली उतरली की मोकाट असंच होईल. पण महाराज तरीही आता आमचे नांदेडकर आले, मधातच आल्यावर म्हणतात बाबा आम्ही आता पातूरला पालो, पुढे कसं यावं. आता का त्यांना म्हणला पुढे पातूरवरून वाशिमला जावे, हिंगोलीला जावे, नांदेडमध्ये घुसावे. त्यांना का रिटर्नचा रस्ता सांगता. ते खानदेशातले आमचे 2 शिष्य आले, तिथे जळगाव खानदेशजवळ गाव आहे, तिथले आले तर रस्त्यानं निघाल्यावर म्हणतात बाबा आता कसं यावं. आता काय त्यांना सांगता वापस जा. काही आज कोल्हापूर साताऱ्याची मंडळी आली आणि उद्याला जे नागपूरची मंडळी येत होती, तर परमपूजनीय योगाचे आचार्य कोण रामदेव बाबांचे मानसपुत्र नागपूरमध्ये येत असल्यामुळं जे आपल्या इथं वर्षाला 50 जण येत तेच त्याचे नियोजक आयोजक असल्यामुळं त्यांनी मला 50 जणांना 50 खेप स्वारी म्हटलं. त्यामुळे ते उद्या येऊ शकणार नाहीत, कारण ते आपण आनंदात सादर करणार आहोत. उद्या येत असताना एका एकाने 2-2, 4-4, 5-5, 10-10 जण संघ घेऊन या. खूप मोठ्या महाप्रसादाचं नियोजन आहे आणि वर्षाला सगळेच जण झटतातच. पण त्यात विशेष रूपाने आमची गाडेगावची जी काही तरुण युवा मंडळी आहे, महाराज कायमचं सुटलं माझं त्यांच्यावर खूप प्रेम, आणि त्यांचंही जीवापाड आमच्यावर अशा प्रकारे प्रेम आहे. पुस्तक मनानं अशा प्रकारे आली, आता कढाया आणल्या, हे आणल्या, आता सुरूही अशा प्रकारे झाल्यात. 10-12 कडा शिरा 1-2 कितीही वाजले तरी तोपर्यंत एकही जण जागेवरून हलत नाही, आणि प्रत्येक जण असाच मनापासून अशा प्रकारे सेवा देतो. महाराज खूप आनंदाची गोष्ट आहे. जे काही गुरुचरणांशी बसून 4-2 शब्द शिकलो, तर त्यांना या भागामध्ये प्रचार प्रसार करण्याची जी इच्छा आहे, तर ती माझी इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण वर्तमान दिसत आहेत. वर्षाला जसे आपण 4 सप्ते 4 गावात केली या वर्षी, तर आता या पावसाळ्यामध्ये आपल्याला 8 सप्ते करायचे आहेत एका गावामध्ये. काय आनंद महाराज. सुकडी 240 मतदान घेतलं. शेवटच्या दिवशी 700-800 लोक जमले होते. सगळे जवळच्या गावाचे लोक एकत्र होतात. सुकडीला झालं, कुरणगाळला झालं, आमच्या मोरखळे भाऊच्या घरात किती लोक शेवटच्या दिवशी फार स्वयंपाक कमी पडायला लागला, एवढे शेवटच्या कीर्तनाला जमले. तर यावर्षी आपण 8 ते 10 गावात त्या सप्ताहाचं नियोजन करणार आहे. नवरात्रात असा विचार चालू आहे, नवरात्रात फक्त बंद ठेवू, मी कीर्तनाला जाईन जरासं नवरात्रामध्ये. 7-8 सप्ते करू, एका गावात 7-7 दिवस, 7 ते 9 कीर्तन. टाळकऱ्यांची योजना करीत आहे. छान टाळकऱ्यांची जर रचना 4 महिन्यापर्यंत जर झाली तर मग कीर्तनच करू, नाही तर मग आपण बोर्डवर जसं शिकवतो, नाही तर 7 दिवस एक अभंग घ्यायचा, त्याच्यावर चिंतन करायचं. सगळ्या सप्ताहाचा काला आश्रमामध्ये जसा या वर्षी झाला, त्यालाही बहुसंख्येनं हजर राहिले. आमचे गणेश भाऊ इंगडे, आत्ता 4-8 महिन्याच्या आधीचा परिचय, छोटासा इट भट्टा आहे त्यांचा, आसलगावचे आहेत, इतकी मदत करतात. काल नुसती लाईट बंद पडली, म्हणलं गणेश भाऊ ते पाण्याचं अडलं काम, आम्हाला हातपाय धुवायला आरोचं पाणी, जो भरपूर पाणी घेऊन आले त्यांना नवीन प्लॅन टाकला. तशी सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांचा उल्लेखही करू शकत नाही. तुम्ही कशा पद्धतीने उपकृत आश्रमाला करता याचंही आपण चिंतन करू शकत नाही. पण जशी जमेल त्या पद्धतीने सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न तुम्ही करालच, याविषयी काही प्रश्नच नाही. असो, आनंदाची गोष्ट आहे. वर्षाला आपण हा उत्सव साजरा करतो, याला महोत्सव म्हणावं. व्याकरण दृष्टीने महांच असो उत्सव इति महोत्सव. जे वर आलं की खाली जाण्याची शक्यता असते त्याला उत्सव म्हणतात. म्हणजे वर उतू आलं, ओव्हरफ्लो झालं की ते तसंच होत राहते, वाढतच चालते, त्याला महोत्सव म्हणतात.
त्यामुळे लग्न किती मोठं झालं तर ते उत्सव आहे. लग्न झालेलं घटस्फोट होण्याची शक्यता आहे, पण परमार्थात घटस्फोट होतच नाही. त्यामुळे हा आनंद वृद्धिंगतच होत राहतो. त्यामुळे हा आपला जरी छोटा मंडप असला एखाद्या मंत्र्याच्या पोरीच्या लग्नापेक्षा, तरी सुद्धा हा महोत्सव आहे. आणि हा महोत्सव असाच दिवसेंदिवस नक्कीच तुमच्या प्रयत्नांमुळे वाढत जाईल, यात तिळमात्र अशा प्रकारची शंका नाही. सर्वजण सूचना ध्यानात ठेवा. जमेल त्या पद्धतीने या ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न अशा प्रकारे करा. टँकरची काय गरज तर काही नाही, तर पाठीमामाला सांगितलं असतं. पण आता वर्तमान आहे, इथं झाली व्यवस्था. आणि ते पाण्याची नळी कटली होती कुठंतरी कोराळ्याजवळ, पण सगळ्या मंडळींना मी फोन बिन केले. आमचे संदीप भोबडे यांनी प्रयत्न करून करून दळ लगे व्यवस्था केली. आता ते पाणी आलं, त्यामुळे पाण्याची व्यवस्था मिटली. असो, जय श्रीराम. उद्याला काला 9 ते 11 यावेळेस कीर्तनाचा कार्यक्रम निश्चित होईल. 9:15 जास्तीत जास्त सुरुवातला, तर सगळेजण त्या वेळेवर अगदी हजर राहा. आजचं एक मिनिट दाखव पत्रिका. तर आज सकाळी नाश्ता होता आमचे वसंतराव तात्या पाटील औरंगाबाद आपेगाव. दुपारची पंगत होती समस्त गावकरी मंडळी माडेगाव. खूप आनंदात आणि खूप छान अशा प्रकारे साजरी झाली. आणि उद्याला महाप्रसाद तुम्हा सर्वांच्या दानातून होत असल्यामुळे, तुमचाच असल्यामुळे तुम्ही नक्कीच सर्वजण याल अशी आशा बाळगतो. जय श्रीराम.